टू व्हीलर गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी पवनकुमार सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि AI आधारित फ्री मार्केटिंगच्या व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बजाजच्या एका जबरदस्त बाईकबद्दल बोलणार आहोत. हो, पल्सर N160. आपण कंपनीच्या अधिकृत माहितीच्या आधारे या बाईकचा प्रत्येक पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एक मिनिट विचार करा. आजच्या काळात एका स्ट्रीट बाईककडून आपल्या नक्की अपेक्षा काय असतात? फक्त स्पीड आणि पॉवर? नाही ना. आता आपल्याला आराम, सुरक्षा आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी हे सगळंच लागतं. तर मग चला पाहूया पल्सर N160 या सगळ्या कसोट्यांवर कशी खरी उतरते. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण N60च्या ओळखीपासून सुरुवात करू. मग तिच्या इंजिनची ताकद, त्यातले आधुनिक फीचर्स, वेगवेगळे मॉडेल्स आणि त्यांची किंमत, आणि शेवटी या सगळ्याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा, पल्सर N160ची ओळख. हिला द मॉडर्न स्ट्रीट फायटर असं का म्हणतात आणि 160cc सेगमेंटमध्ये ही बाईक नेमकी कुठे उभी आहे हेच आपण आधी समजून घेऊया. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बाईकचा खरा उद्देश आहे शहरातील रस्त्यांवर एक जबरदस्त रायडिंगचा अनुभव देणं. आणि त्यासाठी त्यांनी काय केलंय? तर एक रिफाइंड इंजिन आणि अनेक आधुनिक फीचर्स यांचा असा काही मिलाप साधलाय की शहरातली तुमची रोजची राईड एकदम भारी होऊन जाईल. आता येऊयात त्या भागाकडे ज्यामुळे कोणत्याही बाईकला तिची खरी ओळख मिळते, तिचं इंजिन आणि परफॉर्मन्स. हे जे आकडे आहेत ना, ते रस्त्यावर प्रत्यक्षात काय कमाल करतात तेच आता पाहूया. सगळ्यात आधी इंजिनची क्षमता. 164.82 cc. हाच या बाईकच्या सगळ्या ताकदीचा मूळ पाया आहे. ही बाईक 775 RPMवर 16 PS मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. आता सोप्या भाषेत सांगायचं तर ही तिची ती ताकद आहे जी तुम्हाला मोकळ्या रस्त्यावर किंवा हायवेवर खरी मजा देते. आणि टॉर्क, तो आहे 14.65 Nm. शहराच्या ट्रॅफिकमध्ये गाडीला खेचण्यासाठी किंवा पटकन ओव्हरटेक करण्यासाठी टॉर्क खूप महत्त्वाचा असतो, आणि हा आकडा त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आता या बाईकचे खास वैशिष्ट्य आहे का, तो म्हणजे तिचा वाईड टॉर्क बँड. आता याचा रायडरला काय फायदा? तर याचा सरळ अर्थ असा की कमी गिअरमध्येही तुम्हाला चांगली पॉवर मिळते. म्हणजे शहरातल्या ट्रॅफिकमध्ये सारखं गिअर बदलायची कटकट नाही, रायडिंग एकदम स्मूथ. इंजिन तर दमदार आहेच, मान्य आहे. पण चांगल्या रायडिंग अनुभवासाठी फक्त इंजिन असून चालत नाही, बरोबर? आता पाहूया टेक्नॉलॉजी, आराम आणि सुरक्षिततेच्या बाबतीत N160 आपल्याला काय काय देणार आहे. यात रायडरसाठी खूप भारी फीचर्स आहेत. रात्रीच्या वेळी एकदम स्पष्ट दिसण्यासाठी LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. प्रवासात कनेक्टेड राहण्यासाठी ब्लूटूथ कन्सोल आहे, ज्यावर तुम्हाला कॉल, मेसेजचे अलर्ट मिळतात. एवढंच नाही तर मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्ट आहे. आणि टॉप मॉडेलमध्ये तर टर्न बाय टर्न नॅव्हिगेशनची सोयसुद्धा आहे. म्हणजे सगळाच आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं, सुरक्षा. यात मिळतं ड्युअल चॅनल ABS. ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी तुम्ही अचानक जोरात ब्रेक दाबल्यावर दोन्ही चाकांना जॅम होण्यापासून वाचवते. त्यामुळे काय होतं, बाईक घसरत नाही आणि तुमचा कंट्रोल सुटत नाही. सेफ्टी फर्स्ट. आणि गंमत म्हणजे यात रायडिंगच्या परिस्थितीनुसार 3 वेगवेगळे ABS मोड्स दिले आहेत. रोड मोड आहे नॉर्मल, कोरड्या रस्त्यांसाठी. रेन मोड पावसाळ्यात किंवा ओल्या रस्त्यांवर अधिक पकड मिळवण्यासाठी. आणि हो, ऑफ रोड मोड कच्च्या रस्त्यांवर अधिक चांगलं नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. आता जरा आरामाबद्दल बोलूया. बाईकची सीटची उंची आहे 795 mm. याचा फायदा असा की रायडरचे पाय जमिनीला अगदी सहज टेकतात आणि गाडी सांभाळणं सोपं होतं. आणि हो, काही व्हेरियंटमध्ये जे USD फ्रंट फोक्स मिळतात ना, ते फक्त दिसायलाच भारी नाहीत, तर रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला जाणवू देत नाहीत आणि प्रवास एकदम स्थिर आणि आरामदायी होतो. एवढं सगळं ऐकल्यावर आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ठीक आहे, पण यासाठी खिस्सा किती रिकामा करावा लागेल आणि कोणते पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग N16च्या व्हेरियंट्स आणि त्यांच्या किमतींवर एक नजर टाकूया. इथे बघा, तुम्हाला 4 मुख्य व्हेरियंट्स दिसतील. बेस मॉडेलमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक आहेत. त्यानंतर येतो ड्युअल चॅनल ABSचा पर्याय. मग आहे USD फोक्सवाला व्हेरियंट. आणि सगळ्या टॉप मॉडेलमध्ये तर USD फोक्स, ड्युअल चॅनल ABS, नॅव्हिगेशन आणि राईड मोड्स सगळं काही मिळतं. साहजिकच जसे फीचर्स वाढत जातात तशी किंमतही थोडी वाढते. चला, आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्याचा एक छोटासा सारांश घेऊया. म्हणजे N160 बद्दल लक्षात ठेवण्यासारखे मुख्य मुद्दे कोणते आहेत ते थोडक्यात पाहू. पण त्याआधी एक छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न. ही बाईक कोणत्या रंगांमध्ये मिळते? तर पल्सर N160 3 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
पर्ल मेटॅलिक व्हाईट, ब्रुकलिन ब्लॅक आणि पोलर स्काय ब्लू. तिन्ही रंग एकदम क्लास आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर पल्सर N160 म्हणजे काय? एक धम्मादार 164.82 सीसी इंजिन जे शहरात आणि हायवेवर दोन्हीकडे मस्त चालतं. डुअल चॅनल ABS आणि राईड मोडसारखी लेटेस्ट सेफ्टी, ब्लूटूथ आणि USB चार्जिंगसारखे सोयीचे फीचर्स, आणि हो, प्रत्येकाच्या बजेट आणि गरजेनुसार निवडण्यासाठी 4 वेगवेगळे व्हेरियंट्स. या सगळ्यामुळे 160 सीसी सेगमेंटमध्ये ही एक जबरदस्त स्पर्धक म्हणून उभी आहे, हे नक्की. मग शेवटचा प्रश्न हाच आहे, सहज उपलब्ध होणारी पॉवर, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि एक आकर्षक डिझाईन या सगळ्याचं मिश्रण पाहता पल्सर N160 आपल्या सेगमेंटमध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करत आहे का? काय वाटतं, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. धन्यवाद वीडियो पूरा देखने के लिए। मैं तुम्हारा डिजिटल दोस्त पावन कुमार सूर्यवंशी, बिजनेस ग्रोथ पार्टनर। मैं YouTube चैनल पे ऑटोमोबाइल इंडस्ट्री से रिलेटेड AI मार्केटिंग और बिजनेस ऑटोमेशन से रिलेटेड यूजफुल लेटेस्ट कंटेंट देते रहता हूं। इसलिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें। हमने आपके लिए 360 डिग्री AI डिजिटल मार्केटिंग इकोसेटअप बनाया है। उसकी डिटेल इंफॉर्मेशन के लिए अभी हमसे संपर्क करें और अपने बिजनेस को AI और डिजिटल मार्केटिंग से कई गुना बढ़ाए, अपना बिजनेस बढ़ाने के लिए। फिर मिलते हैं नए टॉपिक पे नए वीडियो में।